हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोकसंख्या. त्यालाच आपण म्हणतो की जनगणना. ओके, तर ह्याच्यामध्ये 2011ची जनगणना आपण बघणार आहोत किंवा 2011च्या लोकसंख्येवरती आपण बघणार आहोत. तर या लोकसंख्ये टॉपिकवरती एक्झाममध्ये 1 ते 2 क्वेश्चन हमखास असतात. तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर आपण बघूया. तर आत्तापर्यंत टोटल 15 जनगणना झालेल्या आहेत 2011पर्यंत. 2011 नंतरची 21 ची जनगणना होती ती रद्द केली होती करोनामुळे. तर आत्तापर्यंत 2011पर्यंत 15 जनगणना झालेल्या आहेत. 2021ची आहे ती काय केलेली आहे, कॅन्सल केली. कशामुळे? तर कोविड-19मुळे. तर कोणकोणत्या इयरला कोणकोणत्या साली या जनगणना झालेल्या आहेत. तर पहिली जनगणना आहे ती तुमची 1872 साली झालेली आहे. त्याच्यानंतर ही फर्स्ट जनगणना आहे. त्याच्यानंतर 1881मध्ये झालेली आहे. आणि 1881 पासून प्रत्येक 10 वर्षांनी काय केलेली आहे, जनगणना केलेली आहे. म्हणजे 1881, त्याच्यानंतर 91, 1901, 1911, 1921, 1971मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहे जनगणना केलेल्या. आणि 2011ची जी जनगणना आहे ती काय आहे, तुमची 15वी जनगणना आहे. याच्यामध्ये टोटल 15 जनगणनामध्ये पहिली आहे ती तुमची 1872मध्ये झालेली आहे. दुसरी आहे ती 1881. आणि दुसऱ्या जनगणनेपासून प्रत्येक 10 वर्षांनी काय केलेली आहे, तुमची जनगणना काउंट केलेली आहे. याच्यामध्ये 1921 ही जी आहे या वर्षी सगळ्यात ऋणात्मक वृद्धिदर होता. वृद्धिदर होता म्हणजे लोकसंख्या ही कमी झाली होती. 1971मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. आणि 2011मध्ये ही 15वी जनगणना आहे. टोटल 15 जनगणना झालेल्या आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यानंतर 7 आणि स्वातंत्र्यापूर्वी 8 अशा जनगणना झाल्या. म्हणजे स्वातंत्र्यानंतर 7 वेळा जनगणना झालेली आहे आणि स्वातंत्र्यापूर्वी 8 वेळा जनगणना झालेली आहे. आता हे कोण करतं जनगणनेचं, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. आणि 2011ची जनगणना झाली त्याचा मोटो काय आहे, आपली जनगणना आपले भविष्य. त्याच्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या देशाचा कितवा क्रमांक आहे ते आपण बघूया. 8 नंबर पण लोकसंख्येच्या दृष्टीने चीन हा 1 नंबरला आहे आणि भारताचा नंबर हा 2 आहे. त्याच्यानंतर अमेरिका आहे, इंडोनेशिया आहे, ब्राझील आहे, पाकिस्तान आहे, नायजेरिया आहे आणि बांगलादेश. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा सगळ्यात पहिला देश आहे. कॅनडा 2 नंबरला आहे, चीन 3, अमेरिका 4 नंबरला आहे, ब्राझील 5, ऑस्ट्रेलिया 6, भारत 7 नंबर आणि अर्जेंटिना 8 नंबर. म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा दुसरा क्रमांक आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण कंपॅरिझन करूया. जी जनगणना झाली आहे त्याच्यामध्ये कंपॅरिझन करूया भारत आणि महाराष्ट्राचं. तर पहिलं आहे भारताची जी लोकसंख्या आहे ती किती आहे, 2011चा आपण बघतोय 121 कोटी आहे. आणि महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती आहे 11.24 कोटी. आता याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण असं आपण कंपॅरिझन करूया. तर शहरी भारताची लोकसंख्या आहे 31.14% आणि महाराष्ट्राची आहे 45.2%. तसेच ग्रामीण आहे ती 68.86 आहे भारताची आणि 54.8% आहे महाराष्ट्राची आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, तर उत्तर प्रदेश. त्याची लोकसंख्या आहे 20 कोटी. आणि दुसरं राज्य आहे ते महाराष्ट्र आहे, त्याची लोकसंख्या आहे 11.24 कोटी. आणि महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्यात लोकसंख्या जास्त असणारा जिल्हा ठाणे 1.10 कोटी आणि पुणे 0.94 कोटी. त्याच्यानंतर सर्वात कमी असणारा जो राष्ट्र आहे तो आहे लक्षद्वीप, 64,000 फक्त आहे. आणि दुसरा आहे सिक्कीम, 6.11 लाख आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग, त्याचा आहे 8.44 लाख. बघा, हे भारताच्या ह्याच्यामध्ये लक्षद्वीप त्याच्याहून कमी आहे. आणि गडचिरोली
73.